दरम्यान या हल्ल्यानंतर इराणकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। शत्रू राष्ट्राने आमच्यावर हल्ला केला अशी प्रतिक्रिया इराणने दिली आहे। फोर्दो अणु प्रकल्पावर हल्ल्याची कबुली इराणने दिली आहे। तसंच इस्फहान आणि नतांज या अणु प्रकल्पांनाही लक्ष्य करण्यात आल्याचं इराणकडून सांगण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे हा हवाई हल्ला झालाय आपण ते देखील या मॅपच्या माध्यमातून पाहतोय। अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केलेला आहे। त्यामध्ये फोर्दो, नतांज आणि इस्फहान या 3 अणु प्रकल्पांवर हा हल्ला झालेला आहे। जवळजवळ 1500 किलोमीटरचं हे अंतर पार करत अमेरिकेच्या B-2 या विमानांनी हा हल्ला केलेला आहे। हवाई हल्ला हा होता। त्यामध्ये फोर्दो, इस्फहान आणि ही दोन दृश्य खरं तर आपण पाहतोय कशा प्रकारे आण्विक तळांवर अमेरिकेकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। इथेच ही आण्विक तळ होती। नतांज, फोर्दो आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आलेला आहे आणि किती मोठं नुकसान इथे झालंय ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। इराणच्या अणु प्रकल्पांचं मोठं नुकसान झालेलं आहे। इस्रायलकडून इराणच्या आण्विक तळांवर सतत हल्ले सुरू होते। त्यानंतर आता अमेरिकेने देखील हवाई हल्ला केलेला आहे। नतांज, फोर्दो आणि इस्फहान या तळांवर अमेरिकेने हल्ला केलेला आहे। इस्रायलकडून इराणच्या आण्विक तळांवर सतत हल्ले सुरू आहेत आणि इस्रायलने इराणच्या आण्विक केंद्रावर हल्ला केल्याचा आता व्हिडिओ जारी केलेला आहे। या व्हिडिओमधून इस्फहान अणु केंद्रावर हवाई हल्ल्यानंतर झालेला विध्वंस दाखवण्यात आलेला आहे। इस्रायली सैन्याने इराणच्या इस्फहान अणु केंद्रावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आणि तोच व्हिडिओ सध्या आपण पाहतोय। इराणच्या आण्विक तळांवर कशा प्रकारे हल्ले झालेले आहेत, इस्रायलने कशा प्रकारे हल्ला केलाय त्याचा व्हिडिओ इस्रायलकडून जारी करण्यात आलेला आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड, इराण इस्रायल युद्धासंदर्भातली मोठी बातमी आहे। अमेरिकेने इराणवर हल्ला केलेला आहे। अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे। इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवर हल्ला केल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। अमेरिकेने इराण इस्रायलच्या संघर्षात आता एंट्री घेतलेली आहे। इराणच्या आण्विक तळांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। आपण काही दृश्य देखील पाहतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक स्थळांवर हल्ला करण्यात आलेला आहे। हवाई हल्ला अमेरिकेने केलेला आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केलेला आहे। त्यामध्ये नतांज अणु प्रकल्प, फोर्दो अणु प्रकल्प आणि इस्फहान अणु प्रकल्प या 3 तळांवर हल्ले करण्यात आलेले आहेत आणि त्याची ही दृश्य कशा प्रकारे इराणमध्ये नुकसान झालेलं आहे त्याची दृश्य आपण पाहतोय। अमेरिकेने इराणवर हल्ला चढवलेला आहे। हवाई हल्ला करण्यात आलेला आहे आणि इराणच्या नतांज, फोर्दो आणि इस्फहान या अणु प्रकल्पांवर हवाई हल्ला अमेरिकेकडून करण्यात आलाय। त्याची ही 3 दृश्य आपण पाहतोय। दरम्यान अमेरिकेचं हे B-2 विमान नेमकं काय आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात। अमेरिकेच्या B-2 विमानानंच खरं तर हा हल्ला करण्यात आलाय। अमेरिकेचं B-2 विमान हे बॅट सारखं शेपूट नसलेलं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे। ते एक स्टेल्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधू शकत नाही। तर अमेरिकेकडे असे 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमानं आहेत आणि त्यांनी आतापर्यंत इतर कोणत्याही देशाला एकही B-2 बॉम्बर विकलेला नाहीये। B-2 विमान हे एकमेव लढाऊ विमान आहे जे घातक MOPB बॉम्ब डागू शकतं। तर अमेरिकेचा हा बंकर बस्टर बॉम्ब नेमका काय आहे आता ते देखील जाणून घेऊयात। बंकर बस्टर बॉम्ब हा खोल जमिनीत शिरून त्याचा स्फोट होऊन मोठी हानी होते। जवळपास 13,600 किलोग्राम वजन असलेला हा बॉम्ब जमिनीखालील बंकर आणि टनेल सारखी लक्ष्य भेदण्यासाठी विशेष करून बनवण्यात आलेला आहे।
जमिनीखाली 200 फूट खाली असलेली बंकर टनल भेदण्याची क्षमता या बंकर बस्टर बॉम्बची आहे। दरम्यान अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्सवर एक ट्विट केलंय। आपण पाहूयात, आम्ही इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवर यशस्वी हल्ला केलेला आहे। सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत। इराणच्या फोर्दोवर स्फोटांच्या संपूर्ण पेलोडचा मारा करण्यात आलाय। सर्व विमानं सुरक्षितपणे घरी परततायत। अमेरिकेच्या महान योद्ध्यांचं अभिनंदन। जगात असं दुसरे कोणतंही सैन्य नाही जे हे करू शकलं असतं। आता शांततेची वेळ आलेली आहे, असं ट्विट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे।